2025 4 इयर्स 10 मार्क्सला विचारला गेला होता. पूर्ण 4 वर्षी 10च मार्क्सला आहे का? 11-12 नाही ना? पूर्ण ओके, व्हेरी गुड. 10 मार्क्स. घाई नको. अजून कोणी काही वेगळं शोधलंय का? पटकन सांगा. 10 मार्क्स. 10 मार्क्स. अजून काही कोणी वेगळं शोधलंय का? 24 आणि 25ला 10 मार्क्सला आलेला थोरमिस. ओके, व्हेरी गुड. 2023ला 13 मार्क्सला आहे. ओके, 2023ला किती मार्क्सला आहे? 13 मार्क्सला आहे. याने काय होतं की आपलं स्मार्ट वर्क दिसतं आणि आपल्याला कळतं की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 10 मार्क्स आहेच मिनिमम. अजून 2022ला कोणी शोधलंय? 2022 किती मार्क्सला आहे? इयर टाका आणि नंतर मार्क्स टाका रे. पवार. ओके, ठीक आहे. 10 मार्क्स. ठीक आहे, चालेल. केला विद्यार्थ्यांनी अभ्यास केला छोटासा, खूप छोटासा तुमचा स्टडी होता. ठीक आहे. 22ला पण 10 मार्क्स म्हणजे ऍव्हरेजली 10 मार्क्स आहे. हा, ठीक आहे. एक छोटासा क्वेश्चन विचारतो. पूर्ण क्वेश्चन पेपर किती मार्क्सचे असते? चला बघू. याच्यावरून मला एक अंदाज येईल तुम्ही क्वेश्चन पेपरचा किती बारीक अभ्यास करता. ऑफलाईनच्या काही विद्यार्थ्यांना माहिती आहे. फक्त स्वामी पवारने मला उत्तर दिलंय, नंतर निकमने दिलंय. अरे बाळांनो, 60 मार्क्सचे क्वेश्चन पेपर असते. तुम्ही व्यवस्थित नाही केला अभ्यास. ज्यांनी 40 टाकलंय त्यांनी अभ्यास नाही केलेला. क्वेश्चन पेपरचा अभ्यास नाही केलेला. क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायचा असतो. ऑर्स क्वेश्चन पेपर 10 मार्क्सची. सॉरी, ऑर्स 10 नाही, सॉरी 20 असतात, म्हणजे टोटल 40 असतात. सेम मी कालच बघितलं, सायन्सची सुद्धा 60 मार्क्सची क्वेश्चन पेपर असते. ठीक आहे. मग चॅप्टर बघा 10 मार्क्स आहे. ठीक आहे. ऑरचे क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. एक स्मार्ट वर्क आहे, ते आपण एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं असतं. ही जी 60 मार्क असतात त्याचा काय फायदा होतो. चला आपण सिमिलॅरिटी चॅप्टर स्टार्ट करूया. बघा, खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये. जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या, चॅप्टर खूप सोपा आहे, खूप. ठीक आहे. चला लक्ष द्यायचंय. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स पहिला टॉपिक आहे आणि चॅप्टरचा शेवटचा टॉपिक सुद्धा हाच आहे. स्टार्टिंगचाही हाच आणि एंडिंगचाही हाच, थोडा फरक आहे. तर लक्ष द्यायचंय. एरिया ऑफ ट्रँगल ही गोष्ट आधी अगोदर आपण समजून घेऊया. एरिया ऑफ ट्रँगल साठी ही असणार आहे परपेंडिक्युलर हाईट आणि हा असणार आहे बेस बी. ओके, ही आहे हाईट, हा आहे बेस. याला नावं घेऊ आपण, आपल्या मनाने घेऊ शकतो. ए बी सी. ठीक आहे. इथं घेऊ आपण डी. तर बघा, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी काय फॉर्म्युला आहे रे? एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रँगल एबीसीचा. चला कोण सांगतोय पटकन एकदम फास्ट मध्ये? कोण सांगतोय? 1/2 बेस इंटू हाईट. व्हेरी गुड. निकम आणि कदमने सांगितलं 1 नंबर. चला 1/2 मल्टिप्लाय बेस इंटू हाईट. हा एकच फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर साठी आपल्याला यूज होणार आहे. एकच फॉर्म्युला बघा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. क्लिअर आहे. तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल्सची आपण 3 कंडिशन बघणार आहोत. 3 कंडिशन म्हणजे 2 ट्रँगल असतील, दोघं ट्रँगलचे बेस आणि हाईट वेगळे असतील, नंतर 2 ट्रँगलच्या हाईट्स सेम असतील आणि 2 ट्रँगलचे बेस सेम असतील. अशा काही कंडिशन्स आहे. त्यावरून आपल्याला रेशो बघायचे. रेशो म्हणजे भागाकार, आणि भागाकार कोणाचा घ्यायचा आहे? तर 2 ट्रँगलच्या एरियांचा. ठीक आहे. चला पहिला टॉपिक आहे किंवा पहिली कंडिशन आहे, इफ द हाईट्स अँड बेसेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर डिफरंट. 2 ट्रँगल दोघांच्या हाईट्स आणि बेसेस वेगळे घेऊ आपण. लक्ष द्यायचं आहे प्रॉपर. तर बघा, इथं नाव देऊ आपण ए बी सी आणि डी. इथं परपेंडिक्युलर आहे. ही हाईट घेतली H1 आणि बी घेतला B1. ठीक आहे. नंतर इकडे हाईट घेऊ आपण H2 परपेंडिक्युलर. नाव देऊ P Q R आणि इथे देऊ S. ठीक आहे. आणि हा आहे B2 बेस. क्लिअर. मग आपल्याला एरिया घ्यायचा आहे आणि त्यांचा रेशो पण घ्यायचा आहे. बघा, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रँगल PQR. मग एरिया ऑफ ट्रँगल एबीसीचा फॉर्म्युला काय येणार? 1/2 इंटू बेस. बेस आहे B1 आणि हाईट आहे H1 डिवाइड बाय 1/2 इंटू बेस आहे B2, हाईट आहे H2. इथे कॅन्सल होणार 1/2. फायनली रेशो उरतो आहे B1 मल्टिप्लाय H1 डिवाइड बाय
B2 मल्टिप्लाय H2. आणि कोणाचा फॉर्म्युला आहे हा? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग डिफरंट हाईट्स अँड डिफरंट बेसेस. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, असा एक छोटासा फॉर्म्युला आहे. म्हणजे बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू हाईट. कधी? जेव्हा हाईट्स अँड बेसेस वेगळे असतील तेव्हा हा रेशोचा फॉर्म्युला आहे. जर क्लिअर झाला असेल तर वाय असं टाईप करायचं आहे. चला एकदम फास्ट मध्ये वाय टाईप करा, पटकन फास्ट वाय टाईप करा. आपण घेणार आहे सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन जर बघितली, हाईट्स आपण घेणार आहे इक्वल. बघा, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मग हाईट जर इक्वल घेतली म्हणजे ती येणार आहे H1 नाही येणार, फक्त H येणार. ठीक आहे, इथे सुद्धा हाईट इक्वल आहे म्हणजे इथे येणार आहे H. आणि बेसेस वेगळे आहे, इथे B1 घेऊया आणि इथे घेणार B2. नावं देऊया पुन्हा एकदा. A B C, इथं परपेंडिक्युलर आहे ABCD. इथे येणार PQR आणि इथे येणार S. ओके, देन आपण प्रॉपर फॉर्म्युला घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. फॉर्म्युला प्रॉपर घेऊया. 1/2 इंटू बेस 1 आणि हाईट आहे H डिवाइड बाय 1/2 बेस आहे B2, हाईट आहे H. यात सेम सेम तर कॅन्सल होणार. 1/2 H कॅन्सल. मग कोण उरलं रे इथे फक्त? तर इथं रेशो उरलेला आहे बेसेसचा B1/B2. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजेच काय कन्क्लुजन निघालं? जर हाईट्स इक्वल असतील तर रेशो जो येतो तो फक्त बेसेसचा येतो. छोटासा सेंटेन्स आहे. The ratio of the areas of two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding bases. इतकं पाठ करण्याची गरज नाही. आपल्या भाषेत जरी लक्षात ठेवलं, जर हाईट इक्वल असतील तर जो एरियांचा रेशो असतो तो म्हणजे बेसेसचाच रेशो असतो. क्लिअर आहे? वाय असं टाईप करा फास्ट. चला पटकन, असा पटकन रेशो झाला पाहिजे वायचा. पटपट चला पटकन. असं काही जात होतं महिने बघा, डायरेक्ट वाय टाकून दिली पूर्ण. ओके, चला थर्ड कंडिशन. आता याचं उलट असणार आहे. इथे असणार आहे बेसेस सेम. मग कधी कधी डायग्राम एकत्र पण येते. बेस सेम असलं डायग्राम तर एकत्रच घ्यावं लागेल. तर बघा, एक डायग्राम आहे, त्याला आपण नाव देऊ ABC. हा एक ट्रायंगल आहे, त्याची हाईट आहे H1 आणि बेस आहे B. बघा, हा पूर्ण बेस आहे. क्लिअर? त्यानंतर बघा, एक ट्रायंगल आहे BDC. हा एक ट्रायंगल आहे, इथं नाव देऊ P आणि Q. ही परपेंडिक्युलर हाईट्स आहे. ओके, आणि दोन ट्रायंगल आहे. पहिल्या ट्रायंगलची हाईट H1, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट H2. अशा प्रकारे दोन ट्रायंगल आहे. दोघांचा बेस एकच आहे, पूर्ण BC. तो B घेतलेला आहे. मग आपल्याला रेशो घ्यायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to 1 divided by 2 multiply बेस आहे B, हाईट आहे H1 डिवाइड बाय 1/2 multiply बेस आहे B आणि हाईट आहे H2. सेम सेम गोष्टी कॅन्सल होणार. 1/2 बेस B कॅन्सल आणि फायनल उरलेला आहे H1/H2. कोणाचा आन्सर आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. अशा प्रकारे जर बेसेस इक्वल असतील तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आर देअर करस्पॉन्डिंग काय आहे? हाईट्स. ओके, हाईट्सचा रेशो असेल. क्लिअर आहे? समजलं असेल तर वाय असं टाईप करा. एकदा छोटीशी रिव्हिजन घेऊ. बघा, जर दोन ट्रायंगल असतील आणि दोन्ही ट्रायंगलचे हाईट आणि बेस वेगळे असतील, डिफरंट असतील, तर त्यांच्या एरियांचा रेशो काय? बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस इंटू हाईट. म्हणजे B1 H1 डिवाइड बाय B2 H2. जर त्यांचे बेसेस इक्वल असतील तर हाईटचा रेशो येणार H1/H2. जर हाईट्स इक्वल असतील तर B1/B2 येणार. क्लिअर? क्लिअर आहे? वाय असं टाईप करा फास्ट, एकदम फास्ट, पटकन. काही फक्त रेडी होते वाय टाईप करून, फक्त सेंड केलं. ओके, चला फास्ट. अशा प्रकारे आपण हा टॉपिक क्लिअर केला आहे. छोटासा टॉपिक पण महत्वाचा आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम IMP करून ठेवा. प्रूफ डायरेक्ट छापून ठेवा डोक्यामध्ये. 10 आणि 15 वेळेस तुम्ही राईट करा. याचं प्रूफ स्टेटमेंट डायरेक्ट पाठ ठेवा. पेपरला प्रश्न येतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम स्टेट अँड प्रूफ. मग स्टेट अँड प्रूफ म्हटलं स्टेटमेंट पण राईट करायची आहे. आणि कधी कधी स्टेटमेंट येते
आणि त्यानंतर ते सांगतात प्रूव्ह करा. मग आपल्याला करायचं आहे गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन. ओके, तो थेरम पुस्तकात आहे, क्लिअर करून घ्या. मला एक्झाम्पल साठी थेरम सांगायचा आहे. थेरम काय आहे बघा. इन अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, थेरम आला की इफ आणि देन हे दोन वर्ड येतात. इफ म्हणजे जर असं घडलं तर, काय घडलं तर एखादा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलला 3 साइड्स असतात, त्यापैकी एक साइड घेतली आणि त्या साइडला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. ओके, मग ही लाईन पॅरलल ड्रॉ झाली, पीक्यू लाईन पॅरलल आहे एसी ला. असं झाल्यामुळे हा पीक्यू दोन साइडचे दोन तुकडे करतो. बस ते जे तुकडे पार्ट्स आहे त्यांचा रेशो इक्वल असतो. सिंपल आहे. एपी अपॉन बीपी इज इक्वल्स टू क्यूसी अपॉन बीक्यू. म्हणजे इफ इन ट्रायंगल एबीसी जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर रेशो इक्वल असेल. कंडिशन बघा, दोन लाईन पॅरलल असतील तर रेशो इक्वल. क्लिअर. बघा, ही जर समजलं असेल, मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो. मला रेशो सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ओके, मी नावं घेतो इथे पी क्यू आर आणि इथे घेतो मी एक्स वाय. ठीक आहे. इफ मी असं राईट करतो, इफ एक्स वाय पॅरलल किंवा देन. चला रेशो सांगा पटकन, काय रेशो असेल फास्ट. कोण सांगतं बघू एक नंबर, म्हणजे मला कळेल तुम्हाला थेरम समजलाय. बघा तुमच्या समोर डायग्राम आहे. चला फास्ट. इतका वेळ लागतो बघू कोण टाईप करतंय, कोणाचं स्पीड जास्त आहे. काहींचं हाताचं स्पीड जास्त आहे, काहींचं मेंदूचं स्पीड जास्त आहे. चला फास्ट पटकन. अजून कोणाचंच आन्सर नाही आलं. चला फास्ट. रेंजचा प्रॉब्लेम येतोय का टायपिंगला? शिंदेने टाईप केलेला आहे पी एक्स अपॉन एक्स क्यू आणि पी वाय अपॉन वाय आर, पी एक्स अपॉन पी क्यू. शिंदेने फक्त एकच बाजू टाईप केली. ओके, फक्त रमेश शिंदे आहे. तिथे की वडिलांचं नाव असेल, नावं चेंज करून घे. ओके, नाव चेंज करून घे. आम्ही सांगितलं नाव कसं चेंज करायचं. निकमने पण सांगायचा प्रयत्न केला. एकदम सोपा आहे रे. बघा, या लाईनने दोन तुकडे केले, बस. मग काय येणार, पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल्स टू, इकडे कोण आहे. जर आपण पी पासून स्टार्ट केलंय ना, ही कन्सेप्ट क्लिअर करा बरं का. पी पासून स्टार्ट केलं, ह्या बाजूला पण पी पासून स्टार्ट करा, नाहीतर चुकून जाईल. इथं येणार आहे पी वाय डिव्हाइड बाय वाय आर. क्लिअर आहे. वाय असं टाईप करा पटकन, एकदम फास्ट मध्ये वाय टाईप करायचंय पटकन. अशा प्रकारे आपला पीपीटी थेरम क्लिअर आहे. थेरी क्लिअर आहे. पेपरला काय येतं बघा, कधी कधी हे 4 पार्ट देतात आणि विचारतात ह्या दोन लाईन पॅरलल आहे का ओळखा. आहे एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन आलेले, किंवा ह्या 4 पार्ट पैकी तुम्हाला 3 पार्ट देतात आणि 1 पार्ट विचारतात. सिंपल आहे, फक्त व्हॅल्यू टाकायचे असतात आणि एक गोष्ट काढायची असते. ठीक आहे. याचा कॉन्व्हर्स काय असेल रे? कॉन्व्हर्स याचा एक्झॅक्ट उलटा असेल. म्हणजे इफ जर रेशो इक्वल आले, जर रेशो इक्वल आले देन, तर त्या दोन लाईन पॅरलल. ठीक आहे. याचा एक्झॅक्ट उलटा आहे. बघा तुमच्या समोर आहे, नीट बघा उलटा. इफ जर रेशो इक्वल देन लाईन पॅरलल, बस बाकी काही नाही. अशा प्रकारे आहे. डायग्राम तीच असते. ठीक आहे. सिंपल आहे. त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम. हा थेरम नाही आहे, पण याच्यावर एक्झाम्पल कंपल्सरी येतात. ठीक आहे. अँगल बायसेक्टर थेरम पुन्हा याच्यामध्ये सुद्धा 4 पार्ट्स बनणार. कशी बनणार? इथं सुद्धा इफ येणार. इफ इन ट्रायंगल एबीसी जर 3 अँगल पैकी एखाद्या अँगलला एक जर बायसेक्टर असेल आणि हा बायसेक्टर समोरच्या साईडचे 2 भाग करतो, पार्ट्स बनवतो. इक्वल पार्ट्स नाही बरं का, कोणतेही पार्ट्स बनतील, कसेही बनतील पण बनतील. मग हे 2 पार्ट्स बनले आणि उरलेल्या ट्रायंगलच्या 2 बाजू पण आहेत. बाजू कोणत्या आहे? साइड्स ए बी आणि दुसरी आहे बी सी. असे टोटल 4 पार्ट्स आहे आणि यांचा रेशो म्हणजे या दोघांचा रेशो इज इक्वल्स टू ह्या साइडचा रेशो. बाकी काही नाही. बघा, ए बी साइड आहे, बी सी साइड आहे. या दोघं यांचा डिव्हिजन रेशो इक्वल टू कोण आहे? एडी डिवाइड बाय डीसी. एडी आणि डी कोण आहे? 2 पार्ट्स. ठीक आहे. आता मी पुन्हा एकदा एक छोटीशी डायग्राम काढतो. मला फॉर्म्युले सांगायचे आहे. बघा, मी एक डायग्राम घेतलेली आहे, त्याला मी नाव देतो एक्स वाय आणि झेड. आणि यापासून मी एक बायसेक्टर काढतो असा बाहेर. इथं नाव देतो मी डी आणि मला पटकन सांगायचंय रेशो. मी इथं राईट करतो इफ रे झेड डी इज बायसेक्टर ऑफ अँगल झेड. झेड दिनाक्षर नाव घेऊ शकतो एक्स झेड वाय, एक्स झेड वाय. देन चला रेशो सांगा. कोण सांगतोय बघू? कोणी सांगितलंय? अजून कोणीच सांगितलं नाही. ठीक आहे, टाईप करताय. ओके, चला फास्ट. तुमच्या समोर डायग्राम आहे, 4 पार्ट्स आहे आणि मला रेशो सांगायचा आहे. चला पटकन. कोण ट्राय करताय? जो ट्राय करणार तोच पुढे जाणार. बसून राहू नका बाळांनो.
चला, शिंदेने परत एकदा टाईप केलेलं आहे, नंतर पूनमने पण टाईप केलेलं आहे. मी वाचतो एक्स वाय. ओके, एक्स वाय कुठून आला शिंदे? चुकलंय शिंदे, तुझ्या डोक्यातच गोळी लागलेली आहे, त्यामुळे तू ठार झालेला आहे. नंतर पूनमने सांगितलंय एक्स झेड. ओके, एक्स झेड डिवाइड बाय वाय झेड. ओके, इज इक्वल्स टू एक्स डी डिवाइड बाय डी वाय. ओके, क्लिअर आहे. आता मी राईट करतो, तुम्ही पण चेक करून घ्या तुम्ही बरोबर टाईप केलं होतं का. काही घेऊ शकतात, आधी साईड्स घ्या. ठीक आहे, साईड घेतल्या, एक्स झेड एक साईड घेतली बघा, एक्स पासून सुरुवात केली, एक्स झेड झेड वाय इज इक्वल्स टू, आता हे दोन पार्ट्स एक्स पासून सुरुवात करणार, एक्स डी डिवाइड बाय डी वाय. दॅट्स इट. क्लिअर आहे. चला, वाय असं टाईप करा पटकन. अँगल बायसेक्टर थेरम, त्याचे हे छोटासा फॉर्म्युला. इथं सुद्धा क्वेश्चन येतो की 3 पार्ट येतात, एक पार्ट विचारू शकतात, आणि याचा कॉन्व्हर्स एक्झॅक्टली उलटा असेल. उलटा काय असेल? जर रेशो इक्वल आले, जर रेशो इक्वल असतील तर तो रे बायसेक्टर असेल, बाकी काही नाही. असाच एक्झॅक्ट कॉन्व्हर्स आहे, तुम्ही बघू शकता. बघा, ठीक आहे, मी कॉन्व्हर्स इथं लिहिलेलंच नाहीये. ठीक आहे, इथे मी कॉन्व्हर्स घेतो. कॉन्व्हर्स आपल्याला लागणार आहे, इथे मी माझ्याकडनं राहिलेलं आहे. ओके, चला लक्ष द्या. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता कॉन्व्हर्स काय सांगतो रे? डायग्राम हीच घेऊ, काय अडचण नाही. कॉन्व्हर्स सांगतो याच्या एक्झॅक्ट उलट करा. इफ इन ट्रायंगल एबीसी, यामध्ये जर रेशो इक्वल आले, कोणते रेशो? AB डिवाइड बाय BC इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC, देन रे, कोणता रे आहे ते? रे BD. तिथे रे नाही म्हटलं, पण रे असतो. रे BD इज अ बायसेक्टर, इज अ बायसेक्टर, इथेच आहे बघा, इज अ बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता अँगल? बी चं 3 अक्षर नाव ABC. असा कॉन्व्हर्स असेल, एक्झॅक्ट उलटा असतो. क्लिअर आहे. वाय असं टाईप करा, एक्झॅक्ट उलटा असतो, बाकी काही नाही. कधी वापरायचा कॉन्व्हर्स? तुम्हाला 4च्या 4 पार्ट्स देतील आणि विचारतील रे BD बायसेक्टर आहे की नाही, चेक करा, डिसाईड करा, व्हेरीफाय करा, असं विचारतील. आणि आहे प्रॅक्टिस सेटमध्ये पहिलाच क्वेश्चन आहे. ओके, ठीक आहे, केलंय तुम्ही सॉल्व, प्रॅक्टिस सेट आहे तुम्हाला. चला नेक्स्ट, अजून सिंपल, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा 4 पार्ट्स बनतात. बघा, बीपीटी मध्ये पण 4 पार्ट्स, रेशो इक्वल. अँगल बायसेक्टर मध्ये 4 पार्ट्स, रेशो इक्वल. नंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, इथे सुद्धा 4 पार्ट्स आणि रेशो इक्वल, बाकी काही नाही. तर बघा, 3 लाईन पॅरलल आहे आणि 2 ट्रान्सव्हर्सल आहे, 4 पार्ट्स बनलेले, ABBC, XYYZ, बस त्यांचा रेशो. मग प्रॉपर्टी काय सांगते? इफ 3 lines are parallel and 2 are transversal, then असं असेल, then रेशो आर इक्वल. ठीक आहे. तर बघा, AB अपॉन BC म्हणजे AB अपॉन BC असा सिक्वेन्स आहे. A पासून स्टार्ट केला, AB अपॉन BC, खाली आलं इक्वल टू XY अपॉन YZ. मग आता मी काय करतो, पुन्हा एकदा एक डायग्राम काढतो, बघू तुम्हाला येतं का. बघा, ही एक लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे, ही थर्ड लाईन आहे. नाव देऊ L M N, यांना मी ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करतो. ओके, ह्या आहे ट्रान्सव्हर्सल्स PQ. ठीक आहे, आणि नाव देऊ L M N, आणि इथे घेऊ आपण P Q आणि R. चला पटकन कोण रेशो सांगते बघू. चला फास्ट रेशो सांगायचे आहे, फास्ट. जर 3 लाईन पॅरलल आहे तर रेशो काय? LM अपॉन MN आणि PQ अपॉन QR. पुन्हा नाही सांगितलं, व्हेरी गुड. काय? इफ लाईन L इज पॅरलल, लाईन M इज पॅरलल, L M N. ओके, देन रेशो कोणते? L पासून सुरुवात केली, मग LM अपॉन MN इज इक्वल्स टू, ह्या बाजूला जर आले तर PQ अपॉन QR. अशा प्रकारे रेशो येतो. क्लिअर आहे सर्वांना? वाय असं टाईप करा. 3 पॅरलल लाईन्स ची प्रॉपर्टी आपण कव्हर केलेली आहे. याचा कॉन्व्हर्स पण असू शकतो. कसा असू शकतो कॉन्व्हर्स? याचा कॉन्व्हर्स काय असेल? ते 4 पार्ट्स देतील आणि सांगतील 3 लाईन पॅरलल आहे का. मग कॉन्व्हर्स काय येऊ शकतो? बघा, कॉन्व्हर्स सिंपल आहे. इफ रेशो आर इक्वल, मग रेशो कोणते? AB अपॉन BC, डायग्राम तीच घेऊ, XY अपॉन YZ असं आलं, देन लाईन्स आर पॅरलल. लाईन L इज पॅरलल टू लाईन M इज पॅरलल टू लाईन N. बघा,
म्हणजे ते तुम्हाला 4च्या 4 पार्ट देतील आणि विचारतील दिलेल्या लाईन्स पॅरलल आहे का ओळखा. ठीक आहे, तो कॉन्व्हर्स असतो. क्लिअर झालं असेल तर वाय असं टाईप करायचं आहे फास्ट. चला एकदम फास्ट मध्ये वाय असं टाईप करा. थेरी महत्वाची आहे. क्वेश्चन तर तुम्हीही घेतात, तुम्हीही वर्षभर क्वेश्चनच केले तरी अजून काही ना समजलं नसेल, म्हणून थेरी आपण घेतोय. तर थेरी क्लिअर झाली की आपण आपले आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा टॉपिक, शेवट म्हणजे शेवटून 2 नंबरचा, आणि तुम्हाला 8वी पासून टेस्ट फॉर कॉन्ग्रन्सी, आणि इथं आहे टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. नाव तेच आहे, कन्सेप्ट पण तीच आहे, फक्त सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रंट मध्ये थोडा फरक आहे. काय आहे बघा, लक्ष द्या. तर सिमिलर ट्रायंगल, आधी सिमिलर ट्रायंगलची कन्सेप्ट काय ती क्लिअर करू. बघा, 2 ट्रायंगल सिमिलर कधी असतील, 2 ट्रायंगल सिमिलर कधी असतील तर त्यांचे 3 अँगल्स इक्वल पाहिजे. 3 अँगल कसे पाहिजे, इक्वल. आता साईड इक्वलच पाहिजे असं नाही, इक्वल असल्या तर चालतील आणि इक्वल नसल्या तरी चालतील, पण साईडमध्ये करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल पाहिजे. म्हणजेच काय रे, बघा मी नावं घेतले ए बी सी, इथं नाव घेतलं पी क्यू आर, अँगल्स तर इक्वल आहे. ठीक आहे, बघा मी इक्वल दाखवतो. अँगल ए ला इक्वल पी आहे, नंतर बी ला इक्वल क्यू आहे आणि सी ला इक्वल आर आहे. अँगल्स तर इक्वल. ठीक आहे, पण करस्पॉन्डिंग रेशो बघा, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो ए बी ला अपॉन इकडे करस्पॉन्ड कोण आहे पी क्यू इज इक्वल्स टू बी सी ला करस्पॉन्ड इकडे कोण आहे क्यू आर इज इक्वल्स टू इकडे एसी आहे आणि एसी ला करस्पॉन्ड साईड तिकडे आहे पी आर. यांचे रेशो जर इक्वल आले तरच हे 2 ट्रायंगल सिमिलर असतील. अँगल तर इक्वलच आहे. आणि कॉन्ग्रंट मध्ये काय असतं रे, शॉर्टकट मध्ये सांगा, कॉन्ग्रंट मध्ये काय असतं पटकन. सिमिलर मध्ये यांचे रेशो इक्वल असतात, मग कॉन्ग्रंट मध्ये साईड कशा असतात, चला पटकन. कॉन्ग्रंट मध्ये साईड कशा असतात, फास्ट. कॉन्ग्रंट मध्ये साईड कशा असतात, सिमिलर कसं काय रे बाबड्यांनो, अरे हे मी आता काय शिकवतोय, मी विचारलं कॉन्ग्रंट ट्रायंगल मध्ये साईड कशा असतात. साईड इक्वल असतात. व्हेरी गुड पुन्हा, काही अडचण नाही. तर बघा साईड इक्वल असतात रे. कॉन्ग्रंट ट्रायंगल 8वीलाच होतं ना रे, 9वीला पण होतं, 10वीला फक्त सिमिलर आलंय. 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट कधी, जेव्हा त्यांचे 3 अँगल्स इक्वल पाहिजे, 3 साईड इक्वल पाहिजे, तरच ते 2 ट्रायंगल इक्वल कॉन्ग्रंट असतील. आणि सिमिलर म्हणजे काय, तर दिसायला सारखे, एक छोटा एक मोठा आहे तरी सिमिलर असतो. का, अँगल्स तर इक्वल आहे पण त्यांचे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. 2 गोष्टी क्लिअर करून घ्या. आता मग काही टेस्ट आहे, टेस्ट आल्या की 3 कन्सेप्ट पाहिजे. आपल्याकडे 6 कन्सेप्ट आहे. 6 म्हणजे कोण, 3 अँगल आणि 3 साईड यांचं कॉम्बिनेशन 3 जरी आले तरी ते सिमिलर असतात, जसं कॉन्ग्रंट असायचे. तर पहिला आहे सिमिलर ट्रायंगल साठी त्यांनी ही कंडिशन दिलेली आहे की बघा 3 अँगल्स इक्वल आणि 3 साईडचा करस्पॉन्डिंग, बघा हे 3 करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे पाहिजे, इक्वल, तरच हे 2 ट्रायंगल सिमिलर असतात. ठीक आहे, आता काही टेस्ट आहे, ज्या टेस्ट दिलेल्या आपण त्याच घेऊया. ट्रिपल ए टेस्ट, ए म्हणजे 3 अँगल जर इक्वल असतील, साईड घेण्याची सुद्धा गरज नाही, ते डायरेक्ट सिमिलर असतील. बघा हे 2 ट्रायंगल, 3 अँगल्स, तिघांचे 3 अँगल करस्पॉन्डिंग इक्वल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे बाय ट्रिपल ए टेस्टने. ठीक आहे, ही झाली पहिली टेस्ट. पुढची टेस्ट आहे एस, साईड अँगल साईड. आता साईड आल्यावर साईड इक्वल नाही, 2 जोड्या इक्वल पाहिजे, रेशो. बरं का, हे बघा दिलेलं आहे इन अ ट्रायंगल के एल एम एन आणि आर एस टी, एक अँगल कसा पाहिजे, कॉन्ग्रंट एक अँगल, आणि 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा पाहिजे, इक्वल पाहिजे, आणि तो आलेला आहे, तुम्ही तर बघू शकता. अशा प्रकारे हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले कोणत्या टेस्टने, एस. 2 साईड घेतल्या आपण आणि एक अँगल घेतला, म्हणजे एक अँगल म्हणजे इकडचा एक आणि इकडचा एक जोडी घेतली अँगल्सची, आणि इथे आपण 2 जोड्या घेतल्या 2 साईडच्या आणि त्यांचा रेशो हा इक्वल आहे. अशा प्रकारे एस अशी ही टेस्ट आहे. त्यानंतर ट्रिपल एस, जशी ट्रिपल ए होती, ट्रिपल एस आपण अँगल जरी नाही बघितले, आपण फक्त साईड्स बघितल्या आणि तिघ जोड्यांचा रेशो जर इक्वल आला, बघा पी क्यू अपॉन वाय झेड, क्यू आर अपॉन एक्स वाय आणि पी आर अपॉन एक्स झेड, फक्त साईडचेच रेशो इक्वल आले तरी सुद्धा हे 2 ट्रायंगल सिमिलर असतात. अशा प्रकारे 3 टेस्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर छोटीशी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. जसं इक्वल्सचं असतं बघा, आधी मी इक्वल्सचं सांगतो. ए जर स्वतःलाच इक्वल असेल याला म्हटलं जातं रिफ्लेक्सिव्हिटी.
म्हणजे स्वतःच स्वतःला इक्वल. मग ते बरोबर आहे ना. एची व्हॅल्यू 5 असेल तर 5च 5ला इक्वल आहे. तसंच स्वतःच स्वतःला सिमिलर असतो ट्रायंगल, त्यालाच म्हटलं जातं रिफ्लेक्सिव्हिटी. क्लिअर. त्यानंतर सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय रे, जर ए इज इक्वल्स टू बी आहे ना, तर बी इक्वल टू ए आहे. आपण तर कॅल्क्युलेशन करताना असंच करतो बघा, आपण चेंज करत असतो, तिकडची बाजू इकडे लिहितो, म्हणजे ए इक्वल टू बी आहे तर बी इक्वल टू ए आहे. याला म्हणतात सिमेट्री. अल्टर होतं फक्त, बाकी काही नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये सिमिलर मध्ये एबीसी ट्रायंगल सिमिलर कशाला आहे, डीईएफ ला. मग याचं उलट होणार फक्त, डीईएफ कोणाला सिमिलर असणार, एबीसी ला. तसंच ट्रान्झिटिव्हिटी काय असते, जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना म्हणत असतो फ्रॉम 1, फ्रॉम 2, फ्रॉम 3, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 आणि इक्वल येतं. म्हणजेच काय ट्रान्झिटिव्हिटी, म्हणजे ए ला इक्वल जर बी असेल आणि बी ला इक्वल जर सी असेल तर ए ला इक्वल येतो सी. क्लिअर आहे. परत एकदा सांगतो, ए ला इक्वल जर बी आहे आणि बी ला इक्वल सी आहे तर ए आणि सी काय आहे, इक्वल. याला म्हटलं जातं ट्रान्झिटिव्हिटी. बघा, पहिला ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे दुसऱ्या ट्रायंगलला डीईएफ ला. इकडे दुसरा ट्रायंगल डीईएफ सिमिलर आहे तिसऱ्या ट्रायंगलला जीएचआय. म्हणून पहिला आणि तिसरा काय होणार, सिमिलर. ह्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं ट्रान्झिटिव्हिटी. 3 प्रॉपर्टी आहे. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे इटसेल्फ, सिमेट्री म्हणजे पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला परत पहिला, आणि ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, म्हणून पहिल्याला तिसरा. मग तिथं सिमिलर असो नाहीतर इक्वल असो, ह्या 3 प्रॉपर्ट्या आहेत. क्लिअर आहे. वाय असं टाईप करायचं आहे. क्लिअर झालं असेल तर फास्ट, चला फास्ट वाय असं टाईप करा एकदम फास्ट मध्ये. ओके. त्यानंतर बघा शेवटचा टॉपिक आणि महत्वाचा आहे, यावर एमसीक्यू फिक्स आहे बरं का. एमसीक्यू शक्यतो येत नाही, पण क्वेश्चन 1B मध्ये कंपल्सरी क्वेश्चन आहे ह्या टॉपिकवरती. कंपल्सरी आला तर वेगळा येतो, नाही तर हाच येतो. बघा, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. आपला पहिला टॉपिक होता रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ते सिमिलर नव्हते, ते फक्त ट्रायंगल होते. म्हणून B1H1, B2H2, B1/B2 आणि H1/H2 अशा 3 कंडिशन होत्या. पण इथं 2 ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्यांचा एरियांचा रेशो घ्यायचा आहे. त्याच्यासाठी छोटासा फॉर्म्युला आहे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो घ्यायचा. मग प्रत्येक साइड घेत बसायच्या का, नाही, फक्त कोणत्या तरी 2 साइडचा रेशो घ्यायचा आणि स्क्वेअर पण करायचा. ओके. मग सिंपल, मी जर इथं घेतलं बघा, एक ट्रायंगल घेतला, इथं नाव घेतलेलं ठीक आहे ABC, दुसरं नाव घेतो मी LMN. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक साइड आहे 3 आणि दुसरी साइड आहे 4. बघा, मी इतकंच घेतलं फक्त. ठीक आहे. आणि मी तुम्हाला विचारलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल्स टू काय असेल, सांगा पटकन. चला पटकन या थेरमचा वापर करा. करस्पॉन्डिंग साइड बघा, तिथे मी काहीतरी राईट केलेलं आहे बघा, आणि मला आन्सर सांगा. चला पटकन. 9 डिवाइड बाय 16. व्हेरी गुड. काय केलं, करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर म्हणजे ते 3 चा स्क्वेअर, आणि याला करस्पॉन्ड कोण इकडे 4, म्हणून 4 चा स्क्वेअर, आणि 3 चा स्क्वेअर काय असेल 9, 4 चा असेल 16. बघा, असे छोटे छोटे क्वेश्चन आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. ठीक आहे. तर बघा, 2 ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्यांच्या एरियांचा रेशो विचारलाय. मग करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो घ्यायचा, बाकी काही नाही. असा हा थेरम आहे. क्लिअर. ओके. तर बघा, अशा प्रकारे आपली ह्या पूर्ण चॅप्टरची थेरी कव्हर झालेली आहे. मग कव्हर झालेले छोटे छोटे क्वेश्चन आहे ते आपण घेऊन टाकू. सिंपल आहे म्हणून घेतोय, वेळ आहे म्हणजे थोडंफार आपलं पुढे जाईल. बघा, डायरेक्ट मार्च 22 ला आलेला एमसीक्यू, 22 नंतर परत कधीच आला नाही मार्चला. मार्च 23, मार्च 24, मार्च 25, मग 26 ला येऊ शकतो किंवा येणार पण नाही, पण बघू काय आलेला आहे. खूप सोपं आहे बरं का. 2 ट्रायंगल सिमिलर आहे. ट्रायंगल कसे आहे, सिमिलर. मी तुम्हाला 2 ट्रायंगल सिमिलर असलेलीची डेफिनेशन सांगितली. 2 ट्रायंगल सिमिलर आहे. अँगल ए 48 आहे, अँगल डी किती, चला पटकन कोण सांगतंय. अँगल डी 48, 48, 48. का 48, का 48, पटकन सांगायचं. सिमिलर आहे. मग सिमिलर असतील तर अँगल इक्वल असतात. 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट असो नाहीतर सिमिलर असो, अँगल इक्वलच असतात. मग नावातच बघा, अँगल ए ला करस्पॉन्ड कोण आहे, अँगल डी. बस, अँगल ए आणि अँगल डी ची इथं अँगल ए 48 आहे तर डी सुद्धा 48. इतकं सिंपल आहे. ओके. ऑप्शन 48 इज करेक्ट. म्हणजे अँगल ए इज इक्वल्स टू अँगल डी, तो असेल 48 डिग्री. ओके, सिमिलर आहे म्हणून. चला पुढचा क्वेश्चन बघा, थोडं डोकं वापरायचं आहे.
दोन ट्रायंगल आहे एबीसी आणि पीक्यूआर. तुमच्या समोर डायग्राम सुद्धा आहे बघा, एबीसी. पण त्यांनी मुद्दामून नावं बघा कशी दिली, मुद्दामून नावं बघा. एबीसी सिक्वेन्स बघा, एबीसी वरून खाली येतो एबीसी, बट इथं नाव काय दुसरं ट्रायंगलचं, पीक्यूआर. पीक्यूआर नाव कुठे बघा, खालून आहे पी क्यू आर. हे राईट अँगल ट्रायंगल नाही बरं का रे, असे रॅन्डमली पीक्यूआर. नावानुसार करस्पॉन्डिंग साईड असतात बरं का, डायग्राम नुसार नाही, नावानुसार. एबीसी आणि पीक्यूआर नावानुसार असते. त्यांनी सांगितलंय एबी अपॉन क्यूआर, बीसी अपॉन पीआर आणि सी अपॉन पीक्यू. हे करस्पॉन्डिंग साईड बघा, एबी ला करस्पॉन्ड क्यूआर आहे, एबी ला करस्पॉन्ड कोण आहे क्यूआर. बीसी ला करस्पॉन्ड पीआर आहे, बीसी ला करस्पॉन्ड बघा खालची पीआर आहे. सीए ला करस्पॉन्ड पीक्यू आहे, सीए ला करस्पॉन्ड पीक्यू आहे. तर कोणतं स्टेटमेंट करेक्ट असेल, चला पटकन. कोणी बी सांगताय, कोणी सी सांगताय, कोणी बी सांगताय, कोणी सी सांगताय. बघू बघू काय आहे, चला पटकन. बी आणि सी, बी आणि सी काय इक्वल आहे, बी इज करेक्ट. PQR is similar to CAB. PQR बघा काय दिलंय, PQR CAB करेक्ट, करेक्ट. बी इज करेक्ट, काहीच अडचण नाही. ओके, बी करेक्ट आहे. का आहे तुम्ही बघा इथे, एबी ला क्यूआर आहे, एबी ला क्यूआर, बीसी ला पीआर आणि सीए ला पीक्यू, सीए ला पीक्यू. म्हणजे अशी डायग्राम आहे तसेच करस्पॉन्डिंग साइड्स आहे, मग नावही तसेच घ्या. मग जर पी क्यू आर म्हटलंय तर सी ए बी सी असं एकच येते. आता पी क्यू आर ला एबीसी नाही येणार बघा, पी क्यू आर ला एबीसी असं उलट तर नाही होणार. ओके, फक्त बी ऑप्शन करेक्ट आहे. क्लिअर आहे, समजलं असेल तर वाय असं टाईप करा फास्ट. जुलै 24 ला येऊन गेलाय बरं का हा क्वेश्चन. ओके, एमसीक्यू घेऊ आपण, एमसीक्यू घेणार आहे बघा. जुलै 2022 ला आलेला आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहे, त्यांचा एरियांचा रेशो पण दिलेला आहे 64:29. एरियांचा रेशो बरं काय आपण मग काढला तो एरियांचा रेशो काढला होता, इथं एरियाचा रेशो दिलेला आहे आणि करस्पॉन्डिंग साईडचा रेशो विचारलाय. चला कोण सांगतं पटकन, काय ऑप्शन आहे, चला फास्ट फास्ट. हे ऑप्शन आहे 8/9 आहे. व्हेरी गुड. अरे हा आहे तुमचा एरियांचा रेशो. हा कुठून मिळतो, साईडच्या स्क्वेअरच्या रेशोवरनं. म्हणजेच हा साईडचा स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट काढा. 64 कोणाचा स्क्वेअर 8चा आणि 81 कोणाचा 9चा, म्हणजे 8:9. बघा ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे, इथे घेऊ शकता 8² 64/81 म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट. क्लिअर. ओके, 2021 ला आलेला आहे जुलै. पुन्हा एकदा दोन ट्रायंगल सिमिलर आहे बरं का, आणि AB 4 आहे, PQ 6 आहे करस्पॉन्डिंग साइड्स. मग QR 9 आहे, QR ची करस्पॉन्डिंग साइड BC. नावावर नाव होता बघा, QR ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे BC. मग किती BC किती करस्पॉन्डिंग साइड आहे, करस्पॉन्डिंगचा गुणधर्म आहे आपल्याकडे सिमिलर आहे, सिमिलर. चला पटकन काय असेल, चला कोण बघतोय कोण सांगतोय. ए पण ऑप्शन आलाय, डी आलंय, ए आलंय, बी आलंय, ABD ABD ABD. काय काय सिंपल आहे रे. 4/6 करा पटकन, याचा स्क्वेअर करा, काय येणार 16/36. किंवा सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, फक्त 4/6 करा, 2 ने डिवाइड करा. 3 काय येतोय, सॉरी 3 नाही 2/3 येतोय. 4/6 आन्सर काय येतं 2/3. मी तर किती आहे 9 आहे. 9 कुठे आहे रे, पण क्यूआर खाली खाली 9 कुठे आहे, खाली आहे. ओके, म्हणजे 4/6 इज इक्वल टू 2/3. आणि इथे कोण आहे, इथली व्हॅल्यू माहित नाही, तो बीसी आहे. आणि बीसी आपण क्यूआर आहे, क्यूआर आहे 9. त्याचा रेशो आला पाहिजे 2/3. मग हा 9 इकडे जाईल, म्हणजे इथे येणार 2 × 9 / 3. 3 3 जा 9, 3 उरला, 2 × 3 आन्सर आहे 6. 6 ऑप्शन कुठे आहे, बी. क्लिअर आहे सर्वांना, वाय असं टाईप करा फास्ट. ऑप्शन बी इज करेक्ट 6. तरी पुन्हा चेक करू शकतात. 6/9, 6 2 जा सॉरी 3 2 जा आणि 3 3 जा 2/3. रेशो सेम पाहिजे, करस्पॉन्डिंग साइडचे रेशो सेम असतात. ठीक आहे, क्लिअर. जुलै 21 ला झालेला आहे एमसीक्यू. बस मग एमसीक्यू झाले. अशा प्रकारे आपण एमसीक्यू कव्हर केलेले आहे. उद्या आपण 1 मार्क आणि ऍक्टिव्हिटी असेल या चॅप्टरची, तर ऍक्टिव्हिटी बघू आपण. जितकं कव्हर होता येईल तितकं आपण ही कव्हर करू, काही अडचण. ओके, अशा प्रकारे आपण थेरी प्लस छोटासा टॉपिक कव्हर केलेला आहे, काही अडचण नाही. ओके ठीक आहे, चला.
आपण आज इथेच थांबूया. ओके, छान अभ्यास करा. प्रिलिम्स आलेले आहे. क्वेश्चन पेपर वाचा फक्त, बाकी काही नाही. फक्त क्वेश्चन पेपर. कमी वेळेत जास्त अभ्यास होणार तुमचा. ओके. अरे व्हिडिओ टाकलेला आहे आपण, तुम्ही कमीत कमी 50 एक विद्यार्थी पटपट एखादी कमेंट करून द्या. युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे. चला लाईक करा, कमेंट करून टाका, सबस्क्राईब करून टाका. ओके, शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा. घरात 2-4 मोबाईल आहे, सबस्क्राईब करून टाकायचं, कमेंट टाकून देणे. ओ बैठे, गुड नाईट. ओके ओके. आम्हाला कशाच झोपा वगैरे, तुमच्या नोट्स बनवायचे. ओके चला. हो, हॅपी न्यू इयर. ओके ओके, आपण गुढीपाडव्याला भेटू. ओके चलो बाय. बोरसे काय सांगून होतो लास्टला, म्हणजे अरे क्रॅश कोर्स संपल्यावर खूप साऱ्या टिप्स आहेत पेपर लिहिण्याच्या, त्या आपण डिस्कस करणार आहे तुमचा सिलेबस एंड झाल्यावरती. ओके, लास्टला म्हणजे सिलेबस एंड झाल्यावरती. ओके. सेवच नाही झाली ती.